नमस्कार मित्रांनो, मागच्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रात एका नावाची चर्चा आहे, वाल्मिक कराड। अखेर या वाल्मिक कराडला काल पुण्यात अटक झाली आहे। हा वाल्मिक कराड कोण आहे? घरगड्याचं काम करणारा हा मुलगा आज महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय कसा बनला याबद्दलच या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। वाल्मिक कराड हा मूळचा परळी तालुक्यातील पांगरी गोपीनाथगड गावचा शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वाल्मिकच्या घरची परिस्थिती हलाखीची होती। 10वी झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी तो परळीला आला। 2 पैसे मिळवण्यासाठी तो परळीतून VCR भाड्याने आणून गावच्या जत्रेत सिनेमे दाखवायचा। त्यासाठी तो तिकिटाचे पैसे घ्यायचा। आर्थिक प्रगतीसाठी त्याचं हातपाय मारणं सुरू होतं। त्याच वेळी वाल्मिक कराडची गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू फुलचंद कराड यांच्याशी संपर्क आला। फुलचंद कराड यांनी त्याला गोपीनाथ मुंडे यांच्या घरी कामाला ठेवलं। घरात दूध, भाजीपाला, किराण्याचं सामान आणायचा। घरगड्याची सगळी कामे तो करू लागला। असं करता करता त्याने गोपीनाथ मुंडे यांचा विश्वास संपादन केला। वाल्मिक कराडला पुढे परळीच्या थर्मल प्लांट मध्ये कंत्राट मिळू लागले। पाठीमागे मोठे नाव असल्यामुळे हळूहळू त्याचा परळीत प्रभाव वाढू लागला। वर्ष 1995 मध्ये वैद्यनाथ कॉलेजच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली। त्यावेळी अध्यक्ष निवडीच्या सर्वसाधारण सभेत हाणामारी झाली होती। सभेत राडे सुरू असताना तत्कालीन पोलीस अधिकारी नागरगोजे यांच्या बंदुकीतून निघालेली गोळी वाल्मिक कराडच्या पायाला लागली। त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचा त्याच्यावरील विश्वास जास्त वाढला। गोपीनाथ मुंडेसाठी काम करत असताना वाल्मिकचा गोपीनाथ मुंडे यांचे ज्येष्ठ बंधू पंडित अण्णा मुंडे यांच्याशी संपर्क आला। पंडित अण्णाचाही तो खास बनला। पंडित अण्णाचा मुलगा धनंजय मुंडे यांच्याशी वाल्मिकचे सूर जुळले। दोघांची मैत्री झाली। पुढे धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेची साथ सोडल्यानंतर वाल्मिक कराड धनंजय मुंडे सोबत राहिला। वाल्मिक कराडने राजकारणात चांगला जम बसवला। परळीत त्याची दहशत तयार झाली। पुढे धनंजय मुंडे यांच्या सोबत वाल्मिक कराडची दोस्ती घट्ट होत गेली। मागच्या 10 वर्षात धनंजय मुंडे यांचं जिल्ह्याच्या राजकारणात वजन वाढल्यानंतर आपोआपच वाल्मिक कराडच्या शब्दालाही मान मिळू लागला। त्यातूनच पुढे बीड जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी कोण असावा हे ठरवण्यापर्यंत वाल्मिक कराडची मजल गेली असं बोललं जातं। वाल्मिक कराड अखेर आता पोलिसांच्या ताब्यात आहे।